रेड इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। सांगलीत AIMIM पक्षात जाहीर प्रवेश व पदनियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाच्या वतीने सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्याचे नेतृत्व महाराष्ट्रासह सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शफीउल्ला काझी यांनी केले। या कार्यक्रमात हाफिज मुबारक मदारी, हाफिज रमजान, आसिफ पठाण, जेद शेख महाराज, रवींद्र कुदळे, सलाउद्दीन मेहबूब नदाब, सत्यजित कराडकर महाराज, साहिल खाटिक तसेच अनेक कार्यकर्त्यांनी AIMIM पक्षात अधिकृत प्रवेश केला। शफीउल्ला काझी यांच्या हस्ते सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी आगामी सांगली व कुपवाड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। आसिफ टिपूभाई इनामदार यांच्याकडे सांगली व कुपवाड निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची तसेच पक्षाच्या वतीने EB फॉर्मची जबाबदारी सोपवण्यात आली। संघटनात्मक बळकटीसाठी करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये इलाही मुलानी यांची सांगली जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच वाळवा तालुका कोऑर्डिनेटर म्हणून बाबूभाई मुल्ला यांची, तर ईश्वरपूर इस्लामपूर शहर कोऑर्डिनेटरपदी अहमद मुंडे यांची निवड जाहीर करण्यात आली। या कार्यक्रमात AIMIM पक्षाची धोरणे, आगामी निवडणुकातील भूमिका आणि संघटन विस्ताराबाबत मार्गदर्शन करण्यात आले। सर्व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। सांगलीत झालेल्या या कार्यक्रमामुळे AIMIM पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून आले। जय भीम जय भीम। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहीर केला। त्याच अनुषंगाने आज सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज एक कार्यकर्ता आढावा बैठक आमच्या आसिफभाई इनामदार उर्फ टिपू इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली या सांगली शहरामध्ये आज आयोजित करण्यात आला। त्या आयोजित कार्यक्रमासाठी आज मी शफीउल्ला काझी, महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर या कार्यक्रमाला या संबोधित करण्यासाठी आलो होतो। आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आढावा घेतला। येणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने सांगली शहरामध्ये आपण किती प्रभाग लढवणार आहोत, किती आपली तयारी आहे याचा संपूर्ण आढावा घेतला। ठीक आहे, आज संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर पण आपण वॉर्डामध्ये आमचे मतदारांची संख्या जास्त आहे, तिथंपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचणार आणि सांगली शहरामध्ये चांगल्याप्रमाणे MIM हा पूर्ण ताकदीने इलेक्शन लढणार आणि प्रत्येक प्रभाग जो आहे हा अनुकूल आहे असं नसतंच, परंतु जे प्रभाग आमच्यासाठी अनुकूल आहे, ज्या प्रभागामध्ये MIM मागच्या 2017-18च्या इलेक्शनमध्ये निवडणुका लढलं त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रमाणात मतदान मिळालेलं होतं। त्यावेळेस पक्षही नवा होता आणि संघटनही त्यावेळेस कमकुवत होतं, पण आज याला बरेच वर्ष उलटून गेले, बरेच वर्ष लोटून गेलेले आहेत। आज 2024-2025च्या अनुषंगाने आज आपण पाहतोय MIM पक्ष मिरज असेल, कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल आणि सांगली, मिरज, कुपवाड या शहरामध्ये चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांचं एक जाळं या ठिकाणी आहे। याच अनुषंगाने आज सर्वांना सूचना दिल्या। येत्या इलेक्शनचा जो कार्यकाळ आहे 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत नामांकन जाहीर करायचं आहे, नामांकन भरायचं आहे। MIM पक्ष पूर्ण ताकदीने सांगली, मिरज, कुपवाडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढणार आहे, पूर्ण प्रभाग लढणार आहात आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवरती MIMचा झेंडा आम्ही फडकवणार आहोत। सांगली, मिरज, कुपवाड शहरला किती उमेदवारी तुम्ही जाहीर करणार आहे? आता याच संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली। आमचे जे सांगलीचे जे जमेदार आहेत टिपूभाई यांच्याशी आढावा घेतला। आज त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्याकडनंही काही इनपुट्स मी घेतलेले आहेत। त्या अनुषंगाने त्यांची एक यादी तयार होईल, आपल्याकडे लवकरच ती यादी जाहीर करण्यात येईल की आपण किती प्रभाग लढणार आहोत, किती उमेदवार आमच्याकडे इच्छुकसाठी आलेले आहेत। संपर्कामध्ये भरपूर आहेत। आज मिरजमध्ये माझी पत्रकार परिषद झाली, मिरजमध्येही लोकांना इच्छुक उमेदवारीचे फॉर्म वाटप करण्यात आले। त्या ठिकाणी बऱ्यापैकी इच्छुक उमेदवारांनी सांगलीचे काही उमेदवार जाऊन त्या ठिकाणी पण इच्छुकचे फॉर्म घेतलेले आहेत। तर त्या अनुषंगाने एक चांगला या ठिकाणी संख्याबळ आपण उभा करू शकतो। चांगल्या प्रमाणे आपण नगरसेवक या ठिकाणी निवडणुकीमध्ये लढणार हे 100% करायचं।